मग भावा इंटरव्ह्यू साठी आलास का? नाव काय तुझं? धोंडू. तुझ्या बापानं नाव गलत ठेवलं भाऊ. धोंडू काय तुझ्यावर सूट नाही हो. हल्ला गिल्ला नाव ठेवायला पाहिजे तुला. अबे कायले तसा म्हणतेस बे डेंग्या. आपल्या दोघावर बसला तरी आपण दोघं सीधा चापट होऊन जाऊन. साइज वाइज देख के बात किया करो मेरे भाई. तू खरंच इंटरव्ह्यू साठी आलास का भाऊ? नाही, माशा मारावा आलो. गण्या भाऊ येती जाब माशा मारावाची भेटत आहे. म्हणजे तू आयडिया करून येती माशा मारायला येणारस? अबे त्यापेक्षा माझ्या घरी चल, मा बाप तुला नेते सेंटरिंगच्या कामावर 300 रुपये रोजी आणि हप्त्याला मटन ने 1 किलो फ्री. मी का म्हणतो भाऊ, तू घरी कोणते काम गिम नाही करस का? नाही म्हणजे तू अंगाला जड तर आहेस, पण बोलायलाही जडच दिसतेस बा. मला तर वाटतं याला कोणती कामं नसतील गण्या भाऊ, म्हणून हा आपल्या खाली वेळात निसता शरीर वाढवत असेल. पाय ना कसा बोक्या दिसून राहिला तर. अबे हा काहीच रिॲक्शन नाही दे बे. मला तुमच्या तोंडी नशी लागायचा. माझा इंटरव्ह्यू आजचा बहुत चांगला गेला पाहिजे. आम्हाला कोणी तोंडी लागून तुझा तुमा घेवायचा आहे. आता इथे बसलायस म्हणून तुला विचारताऊन. अबे कमी बोला, मी खाकाची वाज देईन तर तुम्ही मरून जावाल. इंटरव्ह्यू देवाला आलास तर कम से कम चांगले कपडे तर घालून नेवायला पाहिजे ना. हा पाय बरं आमच्या गण्या भाऊन कसा पांढरा शर्ट आणि टाय लावलं वरून लाल चष्मा, पुरा 1 नंबरचा छपरी दिसत आहे. अरे सॉरी भाऊ, म्हणजे मला म्हणायचा होता का 1 नंबरचा पुरा हिरो दिसत आहे. क्लासिक एकदम. इंटरव्ह्यू झाला का तुला बद्दम मार मारणार राव बापू. चालल्या डेंग्या येते मला सपोर्ट करावा आलास का? माझा आत्मविश्वास खचवायला आलास बे. अरे गण्या भाऊ कॉन्फिडन्स राईज राईज. कीप सायलेन्स प्लीज. अबे गण्या भाऊ तुला डॉक्युमेंट्स आणलास का? हो आणलो ना. 10वी नापासची मार्कशीट, टीसी, आधार कार्ड आणि रुजूम आणि 5 फोटो. तो इंटरव्ह्यू घेणारा काढून देईल. मी का म्हणता, तू खालून वर येताना शिड्या मोजला होतास का? नाही, ते इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारतात बरं का तुम्ही वर चढल्या तर पहिल्या मजलीला पायऱ्या किती होत्या म्हणून. अबे पण आता पायऱ्या मोजत कोण येईल? मी शिकलो आयटीआय शिकलास तर मग 10वीची मार्कशीट काऊन घेऊन आलास? त्या मालकाला सांगायला आलो जो इंटरव्ह्यू घेणार आहे ना त्याला, का नापास होणारा पोरगा तुमच्या कंपनीला बहुत समोर नेऊन टाकल. बस डुबवून नको सोडजो भाऊ, एवढीच कृपा करजो. नाही तर माझा सप्पा नाव डुबवशील. नाव डुबवायला नाव तर बनव डेंग्या. असा तुला माहिती नाही का मी किती फेमस आहोत? हो सॉरी भाई. ऑन द वे भाऊ, कोण कोण लोक इन युअर फॅमिली इज देअर? आय मीन किती लोक? 1 2 मदर फादर हुम यू राईट द्या. नो रिस्पॉन्स. गण्या भाऊ तो जास्त शिकलेला नाही वाटत आहे रे. याला तर इन मिन सवा 3 एकही इंग्लिश नाहीये. हा इंटरव्ह्यू साठी कसा पास होईल म्हणतो मी? ऐका ना धोंडू दादा, मी काय म्हणतो, जराशी गुबी वर्त करता का? नाही म्हणजे तुम्ही जे ती बसल्या ना ते ती आजचा न्यूजपेपर दबलाय म्हणलं जरासा वाचून जाईन तर मालच कामात पडेल नाही का? भाऊ मी तुम्हा दोघाले सीधा बोलू का? आम्ही बापू सीधीच बोलतो ना. मगांडावचे टकऱ्या झोडताऊन तरी एक शब्द नाही बोलून राहिलास भाऊ तू, आणि आता म्हणतेस का सीधा बोलू का? बोल. तुम्ही दोघही ना 1 नंबरचे गांडू आ. अबे गण्या भाऊ एक शब्द बोललं भाऊ ना, पण पुरा दिल जितून गेलं ना. काय एकदम सॉलिड गांडू बोला रे भाई तुम्ही. अबे गण्या भाऊ आता हे पण घ्या सोड, माझी गोष्ट ऐक तू जसा इंटरव्ह्यूला जाशील ना, मी तिकडे तुला टपरीत भेटीन डायरेक्ट. काऊन तर बापू आता मला लागले ताकदीनं भूक. समोसे भजे हे पडल्याशिवाय माझ्या काही पोट भरे नाही, तुला तर माहितच आहे. बढिया टपरीत जातो, चाय पितो, एक सुट्टा मारतो, तोवरीच तुझा इंटरव्ह्यू सब पास होऊन जाते. ओके ना? पैसे भेटेंगे? पैसे काय लागतात बे? तुझं नाव सांगून देतो, उधारी चढवून टाकतो. अबे इंटरव्ह्यू तर पास होऊ दे मला. लमच्या जाब लागावाच्या पहिलेच तू खर्च पाणी बसवतस माझ्यावर. काऊन दोस्त नाही का मी तुझ्या? अबे दोस्त तर काय माझ्या गुबी मारशील का तू? ते सब पास सोड डेंग्या. अबे मला कसं का भेव लागत आहे बे. लमच्या इंटरव्ह्यू साठी मी अंदर गेलो आणि अंदर जाऊन प्रश्न न विचारता त्यानं माझ्या केसाकडे पाहून मस्त खपाखप मारलं तर बे मला. अबे का करीन मी? अबे तू कायला टेन्शन घेतेस बे? काय ते एक फोन करजो मला, 10 पोरं घेऊन येतो मग मी. इंटरव्ह्यू घेणाऱ्याला सांगतो मग इंटरव्ह्यू कसा घेत. का तुझ्या लाल केसाकडे पाहून जाब देणार आहे का तुला? का तुझ्या टीसी न डिग्रीकडे पाहून देणार आहे? ठीक आहे जा भजे समोसे खाऊन ये तू. मी जातो आता इंटरव्ह्यू देवाला. हो मिरच्या कमी हे पलजो, नाही तर भेटते फुटाच्या तर मस्त खावाचा. अबे हो का बे? बाकी ऑल द बेस्ट गण्या भाऊ. हो थँक्यू. So, what is your name? सर माय नेम इज गण्या. Okay, what is your pet name? पेट नेम म्हणजे सर? आपके दोस्त लोग आपको क्या बुलाते हैं? सर माय फ्रेंड्स कॉल मी ओनली अँड ओनली गण्या. Okay, so गण्या? सर सॉरी, पण का आपण मराठी मध्ये बोलू शकतो का? नाही, माय इंग्लिश इज एकदम जबरदस्त, बट कधी जीभ फिसलिंग अँड माय वर्ड इज नॉट कमिंग फ्रॉम होम टू टाउन. गो टू लायब्ररी XYZ. ठीक आहे, तुमची इंग्लिश तर मी समजून घेतलो. बरं ते सोडा, मला सांगा तुमचा शिक्षण किती झाला? सर 4 वेळा 12वी नापास, 10वी 1 वेळ नापास, कसा बसा 10वी पास झालो, आयटीआय ऍडमिशन केलो आणि आयटीआय ते पुरा गांडळ गुंडळ होऊन एटीकेटी वर पास झालो.
म्हणजे सरळ भाषेत सांगावं झाला तर माझ्या शिक्षणाचा पुरा 5 पाय कड्डम झाला. बर, तर तू येते काय लालास बाबू? सर जॉब साठी इंटरव्ह्यू द्यावालं. कसं आहे सर, आता आयडिया केलो, घरच्याला वाटे ना मी जॉब करीन म्हणून. 2 पैसे कमी येईन, कसं आहे माझा घरदार चालल. हप्त्याला 1 वेळ मटण येवायची तर 2 वेळ मटण येईल. कांदे टमाटर मस्त दरादरा घेईन. आणि त्यासाठी लागतात पैसे, आय मीन ढबू. आणि ढबू साठी लागते जॉब. बाबू तू याच्या पहिले दुसऱ्या कोणाकडे गेला होतास का? म्हणजे याच्या पहिले कधी इंटरव्ह्यू घेऊन दिला होतास का? एका हॉटेलामध्ये दिलो होतो बापा इंटरव्ह्यू. हॉटेल मध्ये? हो, ते का करता एक मोठी गोष्ट झाली होती. एका माणसाची मीनं पैसे चोरलो होतो. त्या माणसाला मी भेटलो तवरीक माझे पैसे पुरे खर्च झाले होते. तर त्या माणसाने मला खपा पहिले सुतावलं. आणि मग सुतावता म्हणलं का तू जेवढे पैसे नेलास तेवढे पैसे मला दे, आणि बापू तवाच तू घरी जा. मग मी काय समजला नाही, इकडे पाहू का तिकडे पाहू. समोर दिसला मला एक हॉटेला मध्ये गेलो, म्हणलो मला जॉब पाहिजे जी. हॉटेलवाला मालक म्हणे फडका मारशील का? मी म्हणलो फडका का, तुमची गुबी मारायला तयार राव. सॉरी गाईड, शिवा देत आहो, पण हे टेस्टिंग चालू आहे. नाही म्हणजे 2 दिवस झाले काहीतरी प्रॉब्लेम येत आहे ना, म्हणून मला टेस्टिंग करून पाहिजे नाही का. जाऊ द्या, मी स्टोरी सांगतो तुम्हाला. तर मग त्या हॉटेलवाल्यानं मला 2-4 प्रश्न विचारलं, इंटरव्ह्यू सारखा नाही का. बोकाट टाक तुझी स्टोरी. एवढा लेंबडत सांगशील तर कधी बे? तुझ्या बाद मला दुसऱ्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तर मग पहिले दुसऱ्याचा इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे ना. मला येते काय आमटाला बोलवल्या. बाबू, इंटरव्ह्यू घेणाऱ्या सोबत असं नाही बोलत. सर म्हणून पाया लागून विनवण्या करून बोलल्या जाते, तेव्हा कुठे जॉब भेटते. ओके सॉरी सर. बरं, मी तुला एक प्रश्न विचारतो, ठीक आहे? त्याचा जर उत्तर दिलास तर मी समोर काहीतरी सोचीन तुझ्याबद्दल. ओके बाबू. सॉरी, आय मीन सर. 2चा वर्ग किती? 2चा वर्ग, दुसरा वर्ग, पहिली दुसरी तिसरी. अरे बापू, 2चा वर्ग 4 होते. मला माहित होता, पण म्हणलो आता तू मला प्रश्न विचारतास ना, तुलाच नसेल माहित तर म्हणून मी काही सांगलो नाही पा. बरं, लोक पहिले कोठी राहत होते? लोकांचा माहित नाही, पण मी तर घरीच राहत होतो बा. तुम्ही कुठे राहत होता जी पहिले? अबे मी माझा आणि तुझा नाही विचारतो. पहिलं म्हणजे पहिल्याच्या काळातले लोक पहिले राहत कुठे होते? जंगलात राहत होते, गुफेत. मी तर म्हणतो बाबाजी पहिल्याची जिंदगी मस्त होती जी. बढिया गुफेत राहायचा, कंदमुळे खावायचा आणि आपला उगा जीवन जगायचा. हे आता लमची मोठे हे पाडे आले माणसाच्या मांग. पहिले शाळेत जावा, शाळा शिका, मग पैसा कमवा. आणि असाच घरी बेरोजगार माणूस बसला तर लोकांचे ताने खावा. तसाही करून पोट नाही भरला तर राबा आणि मोठा होऊन लग्न करा. लोकायला जेवण द्या, लोक वरून म्हणतील का मीठ कमी होता, तिखट कमी होता. मोठा टेन्शन जी मी तर म्हणतो. बापू, तू याची इंटरव्ह्यू देवाला आलास का मजाकबाजी करायला आलास रे? तुम्हाला खरं सांगू का, मी काय येते इंटरव्ह्यू देवायला नाही आलो. माझ्या घरी 5 एकर शेती आहे, लागेच तर 12 म्हशी आहेत. लमचा मस्त दूध दवला आणि राहिला आपला. सरळ म्हणायला गेलो तर एक चायची टपरी आहे. आणि इनडायरेक्टली म्हणलो तर मी एखादी गव्हर्नमेंट नोकरीपेक्षा जास्त पैसे कमवतो. अबे तर मग तू येते आलास काय जेव्हा तू गव्हर्नमेंट नोकरीवाल्यापेक्षा जास्त पैसे कमवतेस तर? अजी कोण सांगला जी तुम्हाला गव्हर्नमेंट वाल्यापेक्षा जास्त पैसे कमवतो म्हणून? इकडे फाटली चड्डी लावतो जी मी. अबा, आता तू म्हणत होतास ना गव्हर्नमेंट वाल्यापेक्षा जास्त पैसे कमवतो म्हणून. असाच म्हणून पाहिलो. माझ्या तोंडाकडे पाहून तुम्हाला वाटते का? उठ बे येतून तू. म्हणजे का मजाकबाजी समजलास का बे तुला? चल निघ तू येतून माझ्या ऑफिस मधून. हो भाऊ, कट्टा का तुमची नोकरी न फोकरी. लमचा अजिबात सेल्फ रिस्पेक्ट नावाची गोष्टच नाही म्हणतो माणसाला. आणि आता मला तसा बोलला का निघ माझ्या ऑफिस मधून. आता दुबारा मला तसा गिसा बोलला ना तर तुमच्या टकल्याला करंजीचा पाला घासतो आणि मस्त वाजवतो चिंट पाक डमडम. कायच्या भाऊ काचा इंटरव्ह्यू होत.